झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. लसूणवाली आहे प्लास्टिक द्यायला. अशी कानफळात मारीन ना काय? स्वतःच्या. बसाडे तसं नाही आहे. कचरा घरात राहिल्यामुळे वास येतो त्यामुळे कामात लक्ष लागत नाही माझा. आणि तुम्हाला सांगतो पटवर्धन, हो कामावर जाताना एका हातात कचऱ्याचा डबा एका हातात लंचचा डबा. हो काल काय झालं माहितीये? काय झालं, मी निघालो असा रस्त्यान, हो कचऱ्याचा डबा समजून मी लंचचा डबा कचऱ्यात टाकला का नाही. आणि लंचच्या टायमिंगला लंचचा डबा उघडला तर सगळं त्या डब्यात काट. तेव्हा कळला हा कचऱ्याचा डबा आहे म्हणून. सांगायची गोष्ट नाही पण सांगतो मोरे, तुम्ही कामावर जाताना कचरा कशाला नेता? वैदीना सांगायचं लग्न कशासाठी केलंय. मोरे तुम्ही कचरा टाकण्यासाठी माझ्याशी लग्न केलं? कचरा टाकण्यासाठी? गप गप वसाडे, जरा शांतता पाल जरा. हो का अहो ता माणूस तुला भंगारवाल्यासारखा पेटवतो मोरे. हा आणि तू देवनार डम्पिंग ग्राउंड सारखी काय पेटतेस? पटवर्धन माना सांगा काय ती कचरेवाली बाई का नाही आली? नाही का नाही आली? हो ना, ते त्या खानदेशाला विचारा. खानदेशा? हा ती कचरेवाली बाई आली ना की तिला तो शिव्या घालतो, तिचे बाई ना बोल असं काहीतरी बडबडतो. म्हणून ती काम सोडून निघून गेली. आता शिव्या घालतो तो खानदेशी तिला? तिला कचरेवाल्या माझ्या. कारण काका माझे दैवत आहेत. काका माझे गुरु होते. काका माझे गुरु. मला काकांना भेटायचं. मला काकांना भेटायचंय. मला काकाला भेटायचंय. मला काकाला भेटायचंय. मला काका थोडा पिंट्या शांत हो बा, शांत हो. काका काका तुम्ही माझे आहात. काका काका तुम्ही माझे. पिंट्या शांत हो रे बाबा, शांत हो, शांत हो. काका आता नाही येत रे, ते गेले आपल्याला सोडून. काका माझे बाप होते. काय? नाही नाही म्हणजे मी मानलेला मुलगा होतो त्यांचा. काकू मी मानलेला मुलगा होतो त्यांचा आणि त्या नात्याने तुम्ही आता माझी आई झालात. मी माझं अख्खं आयुष्य तुमच्या पायाशी घालवणार काकू. माझं अख्खं आयुष्य पायाशी घालवणार काकू. घालवणार काकू. जरा इथे बसा ना. काय करतो? पायाशी घालवणार. तो बॉल ठेव तिकडे. हात नको लावूस बाळा त्या बॉलला. नको लावूस हात. माझे डिप्स 3 घेतो रोज. 3 मारतो मी. काय मारतो? निप्स. निप ना रे, डिप्स म्हणतोय. डिप्स. डिप्स ओके. अरे कसं मला पकड. डिप्स कशा असतात माहितीये? हे ना हे असं असतंय. असं हा हे असं खाली जायचं असतंय आणि मग असं वर यायचं असतं. कळलं का? मग असतंय ते. परत दाखवा. परत करा. हे बघ मी 10 वर्षांपूर्वी घातले म्हणून हे आज वरती घातले मी. कळलं? आता नको मला. तुझी वेळ आहे. तू घालून दाखव डिप्स. चल. ओके. एक. नको नको डिप्स नको साहेब. डिप्स नको. पृथ्वी माझ्या हाताच्या शक्तीने खाली खाली चालली आहे. नको डिप्स नको. नको आयुष्यभर नको. परत आपण दुसरी पृथ्वी कुठून आणणार? आपल्याकडे एकच आहे. नको पृथ्वी नको. मोठा वराचा अवतार रे. तुझ्या वजनाने पृथ्वी खाली चालली खाली चालली. नाही तुझ्याने काय होणार नाही. निघ तू इथून. नाही 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 दुसरं सांगा ना काहीतरी. मला घ्या ना नोकरीवर प्लीज साहेब. असं नका करू. थाळी फेक जमल? थाळी मी सकाळीच फेकून आलोय. कुठं? बायकोच्या तोंडावर. म्हणजे मी सकाळी नाश्त्याला बसलो. तुम्ही बोलायचं डिरेक्टर साहेब एकदम समजावून सांगतील. कळलं? नाही समजलं तर मला विचारायचं, मी सांगेन. ओके. स्क्रिप्ट दे त्यांच्याकडे. चल स्क्रिप्ट दे. त्यांना देऊन टाका. ओके ओके. जरा वाचून घ्या पटकन. वाचून घ्या. बेबी तू पाठ केले सगळं डायलॉग? Yes. ओके ओके. या सगळं इकडे 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 होईल. पाठ होईल. इकडे इकडे इकडे. बेबी बेबी कम हिअर बेबी. आता मी सगळं मला समजावून सांगतो. ओके ओके. ते असं मी मेन हिरो आहे ना मी. अरे बाबा तूच मेन आहे बाबा. तूच मेन हिरो आहे. कळलं का? कळलं का? माझे पिता श्रीस या चलचित्र जाहिरातीचे प्रमुख नट आहेत. त्यांच्या सहभागाविना ही जाहिरात पूर्णत्वास नेणे अशक्य आहे.
बेबी कसं माहिती का, पहिला कॅमेरा आहे ना तुझ्या बॅक वरून पॅन होऊन तुझ्या चेहऱ्यावर येणार, मग तू तुझा डायलॉग बोलणार. काय डायलॉग आहे तुझा? किती दिवसांपासून वाट पाहते मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराची. कुठे तो माझा गोरापान राजकुमार? राईट, करेक्ट करेक्ट. इथून मग कॅमेरा पॅन होणार, सर तुमच्या चेहऱ्यावर क्लोज होणार, नंतर तुम्ही तुमचा डायलॉग बोलायचा. ओके, डायलॉग पाठ आहे. ए बिश्मनाथ यांचा डायलॉग काय बोलून दाखव. हे बघा, पहिले मी काळा होतो, गोरे आणि सन्सचा फेअरनेस क्रीम लावला आणि मी गोरा झालो. कट टू स्टॉप लॉग तुम्ही गायब होतात आणि मग स्क्रीनवर एक स्लेट येते. 6 आठवड्यानंतर डायरेक्ट स्क्रीनवर दिसतात नेने सर. नेने सर येतात आणि ते बोलतात की 6 आठवड्यानंतर मी असा झालो. अरे यार, नेने सर कुठे? नेने सर को मस्त 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 क्या बात है. झाला हनी सिंग ना, हनी सिंग कवरे मस्त गाणं गात रे. झाला तो गाणं गाय लागला तर मी येण्यासारखं सरबट तो सैराट होतं माझ्या अंगात, सैराट. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अहो, इथे आपण हनी सिंगच्या गाण्याविषयी बोलायला आलोय का? आता आपल्या समोर पंढरीनाथ कांबळे हे गाणं सादर करतायत, त्यांच्या गाण्याविषयी बोलणं अपेक्षित आहे की नाही आपल्याला? मला किलर बोलायचं ना की बाबा तू पॅडी कांबळेचं गाणं ऐक, तू ऐक बोलल्यावर मी मोबाईलचं गाणं ऐकतं. असं केलं ना, ऐक तर मी हे गाणं ऐकतं. इथे आपण एका रियालिटी शोचे परीक्षक म्हणून आलोय, ते मोबाईलवरचे गाणे ऐकण्यासाठी आलोय का? तुम्ही त्यांचं गाणं ऐकणं अपेक्षित आहे. 1 मिनिट, आता तुमच्यासाठी ते पुन्हा गाणं गातायत, तुम्ही हे ठेवून द्या आणि त्यांचं गाणं ऐका. ओके, गाणं गा. चल गा बाबा गा तू. स्वर्ग. एक मिनिट ते आमिर सी शार्प दे मला. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. अशी समोर उभी राहते, सतत त्रास देते, सतत मला छळते, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. ओव्हर ऍक्टिंग नको. जे ओव्हर ऍक्टिंग करतो ना त्यांना मी बोलतो तू तुझ्या ऍक्टिंग वर. आता सर, म्हणजे गेल्या वर्षी आमच्या सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा असं मी एक सुंदर असा डान्स बसवला होता. म्हणजे मी असं खूप छान डान्स करते. तर या माणसानं बरोबर माझा डान्स सुरू होणार त्याच्या आधी असा माईक घेतला आणि अनाऊन्स केलं, जेवणाचे काउंटर ओपन केलेले आहेत, चला चला पटपट जेवायला जा, पटपट जेवायला जा. हो, समोर कोणीच नव्हतं माझा डान्स सुरू असताना. हिचा डान्स बघितला की मळमळत. आता कधी असतं का डान्स बघून करा मळमळ? तुम्हाला खोटं वाटतंय? असं काही नाही. दाखवतो. 1 2 3 4. बोललो होतो विषयाची परीक्षा नको. या इकडे या बघू. अरे मळमळून मेलो असतो मी आता. आता पटलं ना तुम्हाला? आता पटलं ना कोण कुणाचा अपमान करतं ते? अरे हे बघ, आयुष्यभर ना तू माझा अपमान करत आलेला आहेस. माझा अपमान जास्त झालेला. चोलीच असतो. 9 नंतर आता जो काय सुरू होतो ते याला मला ओढत नाही. इकडं काय वडाला प्रदक्षिणा घातलीस? हो मिस्टर, तुम्हाला मी ना सांगते, आता जर यापुढे तुम्ही कदमांना दारू पाजलीत ना तर याद राखा. एक्सक्यूज मी, लेट मी एक्सप्लेन यू. मी यांना घेऊन जात नाही, उलट रोज संध्याकाळी हेच मला घेऊन जात. आणि एक वेळ तुम्ही मला थांबवाल इथे येण्यापासून, पण बाकी इतर जणांना यांना भेटण्यापासून कसे थांबवाल? यू डोंट नो, यांचा फार मोठा घोटावळा आहे. मोठी कंपनी आहे. म्हणजे बघा, सकाळी 2, दुपारी 1, संध्याकाळी 1, रात्री मी 1 and only. आणि एक माणूस कोणतरी चकना घेऊन येतो, त्याचा अजून मला पत्ता लागलेला नाही. मला माहितीये ना. तुम्ही माहितीये कोण चाकणा देत असेल यांना. कोण? ओळखा पाहू. नाही, मी तेच म्हणत होते, माझ्या घरी आलेले चिपळूणवरनं जे काजू आले होते ते गेले कुठे? माझ्या सासूरवाडीवरून एवढ्या कैऱ्या आल्या होत्या, त्या गेल्या कुठे?
आपण खाल्ल्या होत्या. मोरे त्या दिवशी तुम्ही इकडे हापूस आंबे आणून ठेवलेत की नाही सांगा मला. नाही इथं नाही आणलं ते काय आहे, हापूस आंबे इथंच आणलं होतं.